सर्वांना समयी परमेश्वराला धन्यवाद देऊ आणि त्याची स्तुती आपण करूया आजच्या मनन चिंतनामध्ये. आज आपण विजय संगीत गीत क्रमांक 260 गाणार आहोत. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में बेराज. विजय संगीत गीत क्रमांक 260. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज. देश के देश जो धर्महीन होवे तेरे सब अधीन. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज. सब है भूले भूम अधीन, सब है पापी मरमरीन. प्राण की आस से परे है नरक मार को धरे हैं. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज. तेरे प्राण है अव्यति, उन पर मेरी है प्रति. सबका राजा यीशु है, प्रभु और जगदीशा है. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज. जाओ देश के दीप और देश, जाने तुझे जग नरे. सब विरोध को कर तू नाश, अपने तेज को कर प्रकाश. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज. प्रियजन हो, आजच्या सकाळी देवाच्या पवित्र वचनातून सन्माननीय रेव्हरंड LP वळवे पाळकसाहेब वचनाची सेवा करणार आहेत. येणाऱ्या मननासाठी व आजच्या दिवसासाठी आपल्या मंडळीचे सन्माननीय पंच श्री राजेंद्र व्यास आपणाला मी विनंती करणार आहे. कृपा करून आपण पुढे या व आरंभीची प्रार्थना करा. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बाबा, मान सन्मान गौरव मी तुला देतो यासाठी की प्रभू गेली रात्री तू आमच्या प्रतिपाळ केलास, आमचा सांभाळ केलास, आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिवस दाखवला. आणि प्रभू या दिवसाची सुरुवात आम्ही तुझ्या सुमधुर गीतांच्या द्वारे केलेली असताना तुझ्या वचनाच्या मननसुद्धा आम्ही करणार आहोत. आणि यामध्ये प्रभू तुझी कृपा आम्हा प्रत्येकाला पुरव. विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा, सर्व प्रकारचं मार्गदर्शन दे. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आम्ही जे बघू, जे ऐकू, आम्हा प्रत्येकाला एक आशीर्वादाचे कारण असू दे. आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर कर. जे बघतील, जे ऐकतील, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद ब्रदर. ऑनलाईन पाहणारे प्रियजन आणि उपस्थित वडील मंडळ, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी आजचे सन्माननीय वक्ते रेव्हरंड LP वळवे पाळकसाहेब यांचं स्वागत करतो आणि विनंती करेन पाळकसाहेब आपण पुढे येऊन वचनाची सेवा करावी. आजच्या मननासाठी आम्ही इपिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि 14 ते 21 ही वचने आपण वाचणार आहोत. इपिस्करास पत्र याचा अध्याय 3 आणि 14 ते 21 ही वचने आपण वाचू.
या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडके टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतकणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पने पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयात जो समर्थ त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठाई पिढ्यानपिढी युगानयुग गौरव असो. आमेन. प्रार्थना करू. सर्व शक्तिमान, सर्व समर्थ, स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या चरणापाशी आलो आहोत. तुझी पवित्र आणि जिवंत वचने प्रभू आज आम्ही मननासाठी घेत आहोत आणि या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती बोलावं. नवीन रीतीने तुझे स्वर्गीय विचार आमच्या जीवनासाठी प्रभू आम्ही ते घ्यावे, यासाठी की या अंधकारमय जगामध्ये तुझ्यावरील विश्वासाचं जीवन जगत असताना आम्हाला याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज जी बी वचने प्रभू आज आम्ही वाचलेली आहे त्या वचनामधून तुझा आत्मिक प्रकाश आणि पवित्र वचनाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये तू पोंचीव. जे ऑनलाईनमध्ये तुझं वचन ऐकत आहे त्या सर्व प्रियजनांना देखील आजच्या या वचनाच्या द्वारे आशीर्वाद द्यावा. आमच्या आध्यात्मिक जीवनाची उन्नती व्हावी, घडणजळण रचना आत्मिक विकासाच्या दिशेने आम्ही सतत चालत राहावं, यासाठी प्रभू तुझी कृपा पुरीव. मला आज या वचनामधून तुझी सेवा करण्याची कृपा पुरीव. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. वाचलेल्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला देवाचा दास आम्हाला एका सत्याकडे घेऊन जाऊ इच्छितो. आणि ते सत्य असं आहे की प्रत्येक विश्वासणारा ज्यांचा देवापासून नवीन जन्म झालेला आहे तो प्रत्येक विश्वासणारा देवाच्या आत्मिक सामर्थ्याकडे वळावं, जे देवाने आमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. आत्मिक सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये असावं, यासाठी की आम्ही या जगामध्ये ख्रिस्तावरील विश्वासाने जीवन जगत असताना देवापासून येणारं जे आत्मिक सामर्थ्य आहे त्याचं महत्त्व फार मोठं आहे. ख्रिस्तामध्ये आमचं स्थान फार मोलाचं आहे, आशीर्वादाचं आहे. देवाने आम्हाला कसे वाचवले हे आम्ही देवाच्या वचनामधून पाहतो की परमेश्वराने आमचा बचाव कसा केला. देवाने मनुष्य आणि देवामध्ये असलेली आडभिंत कशी काढली आणि आत्मिक सामर्थ्याचं महत्त्व देवाने आमच्या समोर ठेवलं आहे. आत्मिक जीवन जगण्यासाठी याचं महत्त्व फार मोठं आहे. देवाच्या आध्यात्मिक सामर्थ्याने जीवन जगणं प्रत्येक क्षणी हे प्रत्येक विश्वासणाऱ्याची गरज आहे. आणि म्हणून जो बी विश्वासणारा देवाच्या मार्गामध्ये चालत आहे विश्वासाने, ज्याच्या अंतरंगामध्ये पवित्र आत्मेने वस्ती केलेली आहे,
आणि त्याच्या जीवनामध्ये आत्मिक प्रभावाने तो आपलं जीवन संचलित करत आहे, अशा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी देवाने उपलब्ध केलेलं आत्मिक सामर्थ्य, अपार सामर्थ्य म्हटलेलं आहे. संत पाऊल काय म्हणतो, हे अपार सामर्थ्य देवाने आपल्यासाठी सिद्ध केलेलं आहे आणि हे अपार सामर्थ्य आमचं प्रति दिवशी आम्ही देवासाठी जगण्यासाठी फार महत्वाची ही एक गोष्ट आहे. आणि म्हणून पाऊलाच्या प्रार्थनेच्या द्वारे तो एक संवाद साधतो. पाऊल प्रार्थनेच्या द्वारे संवाद साधतो आणि नवीन करारामध्ये याला फार महत्व आहे. नवीन करारामध्ये याला फार महत्व आहे. मानवी आत्म्याला हवी असलेली गोष्ट प्रार्थनेच्या द्वारे आम्ही सिद्धीस घेऊन जात असतो. येशू ख्रिस्ताने शिष्य लोकांना प्रार्थना करायला शिकवले आणि उत्तम उदाहरणं आम्ही प्रभूच्या प्रार्थनेमध्ये पाहतो. आज जेव्हा प्रार्थनेचं स्वरूप आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळेस एक गोंधळलेली अवस्था आम्हाला पाहायला भेटते आहे. जी प्रार्थना केली जाते त्या प्रार्थनेमध्ये एक गोंधळलेली अवस्था आहे. परंतु अगदी स्पष्टपणे आदर्श नमुना जर आम्हाला देवापासून त्याने उपलब्ध केलेलं सामर्थ्य आम्हाला हवं असेल तर येशू ख्रिस्ताने सदैव आमच्या समोर एक सत्य ठेवलेलं आहे. आमची प्रार्थना सदैव देवाच्या इच्छेमध्ये केंद्रित झालेली पाहिजे आहे. जीवनामध्ये किती कठीण प्रसंग असला, अवघड परिस्थिती असली, आम्हाला जीवनामध्ये असह्य असं वाटत असलं तरी आम्ही हे म्हणायला शिकलं पाहिजे, हे प्रभू तुझी इच्छा असेल तर हे होऊ दे. हे प्रभू तुझी इच्छा असेल तर ह्या गोष्टी होऊ दे. आणि यावेळेस ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्ही प्रेषितांच्या या प्रार्थनेमधून ज्यावेळेस आम्हाला शिकायला मिळतं, येशूने शिकवलेले प्रार्थनेमधून आम्हाला शिकायला मिळतं की ज्यावेळेस येशूने शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करा. पवित्र आत्मा देव आहे. आज प्रार्थनेचं स्वरूप मी जेव्हा पाहतो सोशल मीडियावर किंवा इतर गोष्टी, ते पवित्र आत्म्याला ऑर्डर करतात, आदेश देतात, हे चुकीचं आहे. देवपिता आहे तो. देवपित्याचा सन्मान, आदर, त्याच्या दयेच्या करुणेच्या आसनाजवळ जाऊन दयेची याचना करणं हे आमच्या प्रार्थनेच्या जीवनाची क्वालिटी आहे. देवा देव आम्ही नम्र आणि भग्न हृदयाने पित्याकडे जातो त्यावेळेस देव ते सामर्थ्य आमच्यासाठी ओतून देतो. अशा प्रकारे या ठिकाणी म्हणतो पाऊल. या ठिकाणी प्रार्थना करताना मंडळीला देवाचं कुटुंब म्हणतो, मंडळीला देवाचं कुटुंब म्हणतो आणि तो त्याने म्हणून त्याने पित्याकडे प्रार्थना केलेली आहे, स्वर्गीय बापाकडे प्रार्थना केलेली आहे की मंडळी देवाचं कुटुंब असल्यामुळे मंडळीचा सर्वांचा आत्मिक विकास समान पातळीवर व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाला देवापासून जी एक तरतूद देवाने केलेली आहे, जी आत्मिक सामर्थ्याची, त्या प्रत्येकाने ते आत्मिक सामर्थ्य आमच्या अंतर्यामी आम्ही बलसंपन्नतेकडे आम्ही जावं. आत्मिक सामर्थ्य हे देवापासून येणारं सामर्थ्य आहे. पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली ज्यावेळेस आमचं जीवन आम्ही संचलित करतो, समर्पित करतो, त्यावेळेस आम्हाला मागायची गरज पडत नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची ओतणी आमच्या जीवनामध्ये सदैव होत राहते. जसं पाऊस पडतो, तृषित भूमी अगदी तृप्त होते, त्याप्रमाणे ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन जे वर्तनक्रम आहे देवाच्या वचनानुसार पवित्र आत्म्याच्या प्रभावाने आम्ही संचलित करतो आणि देवासमोर भग्न आणि लीन होऊन चालतो, त्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ऑटोमॅटिक आमच्यावर वर्षाव करतं देवाची उपस्थितीच्या स्वरूपाने. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. ही पावलाने केलेली एकदाचीच प्रार्थना नाही, सतत निरंतर पावलाचा हा नित्यक्रम होता. प्रत्येक विश्वासणाऱ्याला ही आत्मिक गती मिळावी, सामर्थ्य मिळावं यासाठी की त्याने आपली आत्मिक दिशा अगदी योग्य मार्गाने निर्धारित करावी. याचा परिणाम तो म्हणतो विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताने आमच्या अंतःकरणात वस्ती करावी. हे फार अद्भुत रहस्य आहे. हे त्यालाच कळतं ज्याचा नवीन जन्म झालेला आहे. देवाचं वचन आणि पवित्र आत्मेच्या द्वारे ज्याचा नवीन जन्म झालेला आहे आणि या आत्मिक विकासाच्या वाढीमध्ये जो मनुष्य देवाच्या पवित्र आत्मा आणि देवाच्या वचनाच्या प्रभावाखाली जीवन समर्पित करून जगतो
त्याला हे नवीन नाही, ते रोजची प्रक्रिया आहे. रोज नित्याची गरज परमेश्वर त्याला पुरवतो आणि ही उपस्थिती अशी वाढत 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 जाते की आमच्या अंतर्यामी ख्रिस्त विश्वासाच्या द्वारे वस्ती करतो. ख्रिस्त आमच्या जीवनामधून त्याचा प्रभाव आमच्या जीवन वर्तन क्रमामध्ये येतो आणि संत पावलाचा नित्याचा अनुभव होता. गुडघे टेकून देवासमोर निरंतर प्रार्थना करणारा पाऊल स्वतःसाठी आणि मंडळीसाठी, ज्याने आपलं जीवन रात्रंदिवस समर्पित करून दिला. प्रार्थनेच्या वेदीवर अग्नीवर आपलं जीवन त्याने सतत समर्पित केलं आणि त्याचा एकच उद्देश होता, प्रत्येक विश्वासणारा देवाच्या उपलब्ध असलेल्या अपार सामर्थ्याने त्याचं जीवन भरलं जावं आणि पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली प्रत्येकाचं जीवन असावं. ही पावलाची रोजची तळमळ होती, रोजची प्रार्थना होती. आणि पौल म्हणतो इफिस 3:18 आणि 19 मध्ये काय म्हणतो, ज्यावेळेस एक विश्वासणाऱ्या देवाच्या स्वर्गीय सामर्थ्याने भरतो त्यावेळेस त्याचं चित्त कशावर केंद्रित होतं? ख्रिस्ताच्या प्रीतीवर त्याचं चित्त केंद्रित होतं. ख्रिस्ताची प्रीती रोमकरासपत्र 5 आणि 5 प्रमाणे जी पवित्र आत्म्याच्या प्रभावाने जीवनामध्ये येते, ही देवाची प्रीती आहे. ही खरी प्रीती आहे. आणि या प्रीतीमुळे काय होतं, परिणाम यामुळे आमचं आत्मिक वाढ होते. आमची आत्मिक वाढ सतत होत राहते. आणि दुसरी गोष्ट, आमच्या विश्वासाची निर्मिती होत राहते. विश्वासामध्ये आम्ही बळावत जातो, विश्वासामध्ये आम्ही मुळावले जातो, विश्वासामध्ये आमची रचना होते आणि अशा मजबूत विश्वासामध्ये देव आम्हाला उभं करतो. त्याला म्हणतात विश्वासाची निर्मिती. आणि विश्वासाच्या अशा खात्रीमध्ये तो जीवन जगतो. तो डोळ्याने पाहतो म्हणून चालत नाही, तो निर्णय करत नाही, विश्वासाने त्या जीवनाची क्वालिटी समोर जगासमोर ठेवतो. तो म्हणतो प्रीतीमध्ये मुळावलेले, म्हणजे आत्मिक जीवनावर त्याची पकड आहे. जी व्यक्ती देवाच्या सामर्थ्याने देवाच्या प्रीतीने भरलेली आहे त्या व्यक्तीचं जीवन आत्मिक सामर्थ्याने अगदी मजबूत आहे. तो डगमगत नाही, परीक्षा आणि संकटामध्ये तो हलत नाही, स्थिर उभा राहतो. जगण्याने आणि मरण्याने त्याचं गौरव करण्याची क्षमता आणि बल आणि सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं, असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं आहे. आत्मिक वाढ होते, विश्वासाची निर्मिती होते, चारित्र्याची निर्मिती होते. उत्तम चरित्र निर्माण देव करतो. देव सदृश्य, ख्रिस्त सदृश्य चारित्र्य निर्मिती होते आणि हे चारित्र्य देवाच्या प्रीतीने भरलेलं असते आणि ख्रिस्तामध्ये मजबूत पाया घातलेलं जीवन बनतं. किती सुंदर आहे, किती सुंदर अपेक्षा पावलाची आहे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी, मंडळीसाठी, की देवाने उपलब्ध केलेल्या सामर्थ्याच्या दिशेने आम्ही चालावं. आणि म्हणून पावलाची आत्मिक सामर्थ्यासाठी पावलाने केलेली प्रार्थना आहे. काय आहे? पावलाने कशी प्रार्थना केली? 3 आणि 14 आणि 15 मध्ये आम्ही वाचूया काय दिलेलं आहे. 3रा अध्याय आणि पावलाने प्रार्थना केलेली आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये 14 आणि 15 वचन वाचू आपण. काय म्हणत आहे पाऊल? कारण या कारणात तो स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. पवित्र आत्म्याच्या द्वारे बलसंपन्न व्हावे. आणि म्हणून पित्यासमोर गुडघे टेकून पावलाने केलेलं निवेदन आहे, पावलाने केलेली प्रार्थना आहे. जे प्रार्थना मनुष्याला देवाने दिलेलं एक दान आहे. फिलिप्पे 2:10 प्रमाणे प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाच्या लोकांचं संपूर्ण अधीनतेसाठी अधीनता दर्शविते, देवाशी एकनिष्ठ दर्शविते. गुडघे टेकून देवाच्या अधीनतेमध्ये येऊन देवाच्या संगती एकनिष्ठ होऊन हे दर्शवलं आहे. तो गुडघे टेकून प्रार्थना करतो. 16 ते 19 मध्ये पावलाने काय प्रार्थना केली?
वैभवाची संपत्तीनुसार काय म्हटलेलं आहे? त्याच्या वैभवाच्या संपत्तीनुसार 16 आम्ही वाचतो, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून. तो या ठिकाणी काय म्हणत आहे? वेगवेगळे शब्द वापरतो ग्रीक भाषेमध्ये. त्याने वेगवेगळ्या शब्दांचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि त्या शब्दांचा अर्थ या ठिकाणी आम्ही पाहतो तेव्हा मजबूत करण्यासाठी क्रॉटोस हा शब्द वापरलेला आहे. त्याने मजबूतीसाठी, कशाने डगमगणार नाही, हालणार नाही, मजबूतीसाठी, वर्चस्वाखाली येण्यासाठी हे शब्द जे वापरलेले आहे पौलाने, एक ख्रिस्ती विश्वासणारा त्याला मजबूत करण्यासाठी, देवाच्या सामर्थ्याच्या वर्चस्वाखाली येण्यासाठी येशूची पराक्रमाची कृती या संदर्भानुसार डुनामिस हा शब्द वापरलेला आहे. 3 शब्द या ठिकाणी पौलाने वापरलेले आहे की जे पौलाने प्रार्थना केली त्याची वैभवाची संपत्तीनुसार त्याला आत्मिक शक्तीने बळकट करण्यासाठी पौलाने वापरलेले 3 प्रकारचे हे ग्रीक शब्द आहे की ज्यामध्ये मजबूत करण्यासाठी, वर्चस्वाखाली आणण्यासाठी आणि येशूच्या पराक्रमाची कृतीमध्ये चमत्कार अंतरंगामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे ही शक्ती वस्तीला यावी. जेव्हा आम्ही जगासमोर सादर होतो, अंधकारमय जगासमोर अदृश्य जगातील शक्ती आहे जी निरंतर आमच्याविषयी योजना करते, आमच्या विश्वासाला आव्हान करते. त्या आत्मिक युद्धाच्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत. जेव्हा अंतर्यामी हे सामर्थ्य आमचं विराजमान झालेलं आहे तेव्हा ते सामर्थ्य येशूचं नाव उच्चारण्याच्या अगोदरच भुशासारखं उडतं. दुरात्मा समूह अंतरिक्षामध्ये त्याचं सामर्थ्य फार मोठं आहे, पण एक विश्वासणारा ज्यावेळेस हे अपार सामर्थ्यच्या दिशेने चालतो आणि येशू ख्रिस्त आमच्या अंतकरणामध्ये विश्वासाच्या द्वारे वस्ती करतो, देवाच्या प्रीतीने आम्ही भरतो, त्यावेळेस ही मजबूती आमच्या जीवनामध्ये येते. त्या प्रभावाखाली आमचं जीवन येतं. तेव्हा येशूच्या पराक्रमाचं सामर्थ्य ज्यावेळेस आम्ही विचारामध्ये जरी आणलं तरी ते अंधकाराचं सामर्थ्य उभं राहत नाही. ही वास्तविकता आहे माझ्या प्रियांनो. ज्यांचे आध्यात्मिक नेत्र देवाने विकसित केलेले आहे त्यांना ही आध्यात्मिक युद्धभूमी सदैव दिसते समोर. त्याचा विश्वासाच्या द्वारे अंतकरणात वस्ती नेहमी त्याचा मूळ अर्थ आहे कायम वस्ती करणं. कायम वस्ती करणं. जेव्हा पवित्र आत्म्याच्या देवाच्या कार्याविषयी मी विचार करत होतो, पवित्र आत्म्याचे जे स्तर आहे त्याविषयी मी विचार करत होतो आणि पवित्र आत्मा कसा काम करतो आणि पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली मनुष्य येतो. अनेक स्टेजमधून दुसऱ्या पायरीमध्ये तो आपली आत्मिक उन्नती करतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये जे अलौकिक बदल होतात त्याविषयी मी मागील दिवसामध्ये मनन करत होतो. अद्भुत काही गोष्टी परमेश्वर शिकवतो. तो म्हणतो की त्याचं अपार सामर्थ्य आमच्या अंतकरणात वस्तीला येतं आणि तो कायम वस्ती करतो. ख्रिस्ताच्या प्रेमाची परिपूर्णता आमच्या जीवनामध्ये आम्ही समजून घेतो. 3 अध्याय आणि 17 ते 21 यामध्ये आम्ही पाहतो त्यावेळेस त्याच्या प्रीतीची परिपूर्णता आम्ही समजून घेतो. कल्पना करू शकत नाही. पौल त्या प्रीतीमध्ये इतका बुडाला, इतका तो प्रीतीमध्ये गेला, त्याला खोली समजत नाही, उंची समजत नाही. काय प्रभूची प्रीती आहे. अशा प्रीतीने भरलेल्या ख्रिस्ता समोर ज्यावेळेस आम्ही स्वतःला ठेवतो तेव्हा प्रभू मी कितीतरी उन्हा आहे, अजून दैहिकतेचा प्रभाव आहे, अजून दैहिकतेच्या गोष्टीवर प्रेम करतो, तुझ्या प्रीतीमध्ये मी उन्हा आहे. अशा गोष्टी जीवनामध्ये दिसू लागतात आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस आम्हाला समजतं की पौलाने एका विश्वासणाऱ्यासाठी देवासमोर एक मांडलेली तळमळ प्रार्थना, कळकळीची प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना आहे की जी प्रार्थनेचा उत्तम नमुना या ठिकाणी दिलेला आहे. जगामध्ये अनेक लोक अनेक गोष्टीसाठी प्रार्थना करतात. ठाऊक आहे समस्या खूप आहे, शारीरिक समस्या आहे, मानसिक समस्या, आर्थिक समस्या आहे,
आत्मिक संघर्ष आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रार्थनेचं मुख्य ध्येय देवाच्या इच्छेवर केंद्रित करतो आणि देवाच्या योजनेमध्ये आम्ही येतो आणि प्रार्थना करतो, त्यावेळेस देव या सर्व गोष्टी सहज करतो असं म्हटलेलं आहे. अपार सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने ठेवलेलं आहे. त्या अपार सामर्थ्याकडे आम्ही वळावं. प्रतिदिवसाची आमची प्रार्थनेच्या वेदीवरही असावी की देवा, तू हे सामर्थ्य, अपार सामर्थ्य तू दिलेलं आहे, त्या सामर्थ्याने मला तू भर आणि विश्वासाची योग्य, पवित्र आत्म्याची योग्य तुझी वस्ती माझ्या अंतःकरणामध्ये सदैव राहावी. आणि मग देव कसा आमच्या अंतःकरणामधून बोलू लागतो, त्याचा प्रभाव आमच्या अंतःकरणामधून कसे वाहू लागतात हे आम्हाला कळत नाही. परंतु देवाचा आत्मा अद्भुत रीतीने आम्हाला या प्रभावाखाली आणतो आणि त्याचे आत्मिक गहन गोष्टी आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याचे आत्मिक विचार आमच्या जीवनामध्ये ठेवतो. दे बाप या वचनांच्या द्वारे आशीर्वाद देव. प्रियजन हो, आत्मिक जीवनामध्ये वाढत जाणं हे तुम्हाला आणि मला नेहमीच आशीर्वादित असं आहे. आणि पाळक साहेबांच्या आजच्या पवित्र वचनाच्या द्वारे आम्हाला त्यामध्ये प्रोत्साहन मिळालं, त्यासाठी मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो. व पाळक साहेबांच्या आजच्या या पवित्र वचनाच्या सेवेसाठी पाळक साहेबांचंही मनपूर्वक आभार मानतो. कारण की प्रियांनो, आत्मिक युद्ध देखील आहे आणि आत्मिक तयारी तितकीच महत्वाची आहे. आणि प्रति सकाळच्या मननामध्ये आपली ही आत्मिक तयारी प्रभुदेव बाप आशीर्वादित करत आहे, त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आपल्या नित्य प्रार्थना विनंत्या आहेत, त्या घेऊन आपण प्रार्थना करूया. लवकरच म्हणजे 6 तारखेपासून वडझाकण या ठिकाणी जो आत्मिक जागृती मेळावा होणार आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. वक्त्यांचा येण्याचा प्रवास, आचार्य विकास मस्ती साहेब आपल्याकडे वचनाच्या सेवेसाठी वडझाकण या ठिकाणी येणार आहेत. त्यांचं येणं प्रभूने आशीर्वादित करावं, तेथील व्यवस्था आशीर्वादित व्हावी यासाठी प्रार्थना करूया. सोबतच लवकरच आता 12वीच्या परीक्षा सुरू होतील पुढच्या सप्ताहामध्ये, तर आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी देखील प्रार्थना करूया. त्यानंतर 1 आठवड्यानंतर 10वीच्या परीक्षा सुरू होतील, त्यांचीही प्रार्थनेत आपण आठवण करू. मंडळीत जे आजारी प्रियजन आहेत त्यांच्या आरोग्यासाठी प्रभूकडे कृपा मागू आणि आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करू. आज श्री विल्सन प्रभाकर साठे, योहान दिलीप नाईक, कॅथरीन किरण गांधी आणि साहिल जमीर मोहम्मद या प्रियजनांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. प्रभुदेव बाप आपल्याला आशीर्वादित करो. मी सन्माननीय रेव्हरंड विश्वास पाडवे साहेब आपल्याला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे या. सर्व विषय घेत आपण प्रार्थना करा, प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आजचे नियोजित वक्ते रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार आम्ही उपकार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आम्हाला हा सुंदर दिवस दिलास आणि या दिवसामध्ये प्रभू तुझ्या चरणाजवळ बसून तुझे लेकरं म्हणून प्रभुदेव बापा तुझी भक्ती आणि आराधना करण्यासाठी तू आम्हाला वेळ दिलास, म्हणून आम्ही तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, आजचं वचन प्रभू आमच्याकडे आलेलं आहे आणि खरोखर ते वचन कितीतरी अद्भुत आहे. त्या वचनामध्ये प्रभू संत पौल इफिस्कराच्या लोकांना प्रभू मार्गदर्शन करत आहे आणि अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचा वास व्हावा, ख्रिस्त सदैव आमच्या अंतःकरणात असावा, आमच्या जीवनात असावा, ख्रिस्त सर्वदा आमच्या जीवनातून प्रगट व्हावा, यासाठी पवित्र आत्म्याद्वारे तू स्वर्गीय व्यवस्था केलेली आहे परमेश्वरा. आणि खरोखर त्या आत्म्यामध्ये आम्ही रोज बल संपन्न होत गेलं पाहिजे. एवढंच नव्हे तर प्रभू, जी महान प्रीती प्रभू तू आमच्यावर केली, तीच प्रीती आम्ही करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे आम्ही ती प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावं आणि अंती देवाच्या पूर्णते इतकी पूर्णता आम्हाला प्राप्त व्हावी, यासाठी पौल तळमळीने इफिस्कराच्या लोकांस लिहित आहे. आज प्रभू मंडळीच्या विश्वासणाऱ्यांसाठी देखील हेच वचन तेवढंच प्रभुदेवाप्पा सकारात्मक रीतीने लागू आहे. परमेश्वरा, आम्ही आत्म्याने चालणारे तुझे लोक असावे, कारण तू आम्हाला आत्मा आमच्या जीवनामध्ये विसार म्हणून ठेवलेला आहे, आमच्या संगती सहभागितेत तू ठेवलेला आहेस. जगातल्या लोकांना प्रभुदेवाप्पा ह्या गोष्टीची कल्पना नाही, या गोष्टीची जाणीव नाही आणि या गोष्टीचं ज्ञान देखील नाही. परंतु प्रभू, तुझे लोक आत्म्याने भरलेले आहेत, आत्म्याने चालविले जाणारे लोक आहेत आणि म्हणून प्रभुदेवाप्पा आम्ही नित्य त्या आत्म्याच्या अधीन असावं, स्वाधीन असावं,
मार्गदर्शन घ्यावं आणि पवित्र आत्मा जे काही शिकवेल ते आम्ही शिकीत राहावं, अशा प्रकारची कृपा तू आमच्यावर कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. रेव्हरंट लाजरस वळवी यांनी प्रभू दिलेल्या वचनाबद्दल आम्ही तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो. त्यांच्यावर तू आपली कृपादृष्टी ठेव, आरोग्य दे, शहाणपण आणि बुद्धी दे. त्यांच्या परिवारावर देखील प्रभू तू आपला आशीर्वादाचा हात ठेव, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज प्रभुदेवापा आम्ही मंडळीसाठी विशेष प्रार्थना करतो. मंडळीमध्ये महिला संघ आहेत, संडे स्कूल आहेत, तरुण संघ आहेत आणि जी विविध प्रभुदेवापा इतर मार्गांनी होणारी सेवा आहे, त्या सर्व सेवा प्रभुदेवापा अधिकाधिक प्रभू आशीर्वादित व्हाव्या, मजबूत व्हाव्या, दृढ व्हाव्या आणि फलद्रूप देखील व्हाव्या, म्हणून आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे हे संघ चालवणारे प्रभू, नेतृत्व करणारे पुढारी आहेत परमेश्वरा, त्यांना देखील तू आपला अभिषेक सदोदित असू दे, यासाठी की प्रभुदेवापा तुझं भय धरून या सर्व सेवा त्यांनी करीत राहावं, अशी कृपादृष्टी त्यांच्यावर तू कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभुदेवापा 10वी आणि 12वीच्या परीक्षा आहेत आणि प्रभू आमच्या शाळांमधून आणि नंदुरबार येथील अनेक विद्यालयांमधून प्रभुदेवापा या परीक्षांसाठी विद्यार्थी बसतील आणि प्रभू वर्षभर त्यांनी केलेला अभ्यास, वर्षभर केलेलं श्रम आणि प्रभू शाळेत बसून प्रभू घेतलेलं ज्ञान, या सर्व गोष्टींची परीक्षा देण्याची आता वेळ येऊन पोचलेली आहे. आणि म्हणून प्रभू प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक लेकराला प्रभुदेवापा तुझी कृपा दे. विश्वासणाऱ्यांना प्रभू मोठा विश्वास तू दे आणि खरोखर त्यांनी विश्वासानं, धैर्यानं आणि सामर्थ्याने प्रभुदेवापा या गोष्टीला तोंड द्यावं. अभ्यास केलेला प्रभू स्मरणात आणावं आणि प्रभू सर्व प्रकारची कृपा, लागणारं आरोग्य, शहाणपण, शांत, संयम, या सर्व गोष्टी प्रभू त्यांना तू पुरेव, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देवबापा आम्ही प्रार्थना करतो, जे प्रभू या दिवसामध्ये ज्यांचा जन्मदिवस आहे आणि प्रभुदेवापा त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. विल्सन प्रभाकर साठे, योहान दिलीप पळवी आणि प्रभुदेवापा केथरीन किरण गांधी, साहिद जमीर सहमद, जमीर मोहम्मद यांचा वाढदिवस आहे परमेश्वरा. त्यांना तू आशीर्वादित कर, येणाऱ्या दिवसात त्यांचं तू सहाय्य कर. गेल्या वर्षभर त्यांना तू उत्तम रीतीने सांभाळलं, तुझी कृपा पुरवली, आरोग्य आणि सर्व प्रकारच्या अपघातापासून त्यांचं तू रक्षण केलं आणि एक आयुष्यासाठी नवीन वर्ष त्यांना तू दिलंस. परमेश्वर आम्ही आभार मानतो, तुझी स्तुती करतो. येणाऱ्या वर्षात प्रभू त्यांनी तुझ्या ओळखीमध्ये वाढावं, येणाऱ्या वर्षात प्रभू एक चांगलं जीवन जगावं, यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा त्यांना तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या या सुंदरशा संगतीबद्दल पुन्हा एकदा तुझ्या आभार मानत असताना प्रभू, जे मंडळीमध्ये कोणी आजारी असतील अशा सर्वांची आम्ही आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. देवबापा खरोखर प्रभू आतापर्यंत आजारी जनांना कृपा तू पुरवलेली आहे, अनेकांना तू आरोग्य दिलेलं आहे, अनेकांच्या संगती तू राहिलेल्या आहे, अनेकांच्या साक्षी तू बदललेल्या आहेत, असा आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून आज देखील आम्ही प्रार्थना करतो, आजारी जनांना तुझा स्पर्श कर आणि त्यांना उत्तम प्रकारचं आरोग्य दे. 6, 7 आणि 8 तारखेला प्रभू वडजाखण या ठिकाणी आत्मजागृती सभांच्या मेळाव्या आहेत परमेश्वरा, आणि त्या मेळाव्यासाठी प्रभू पूर्ण तयारी करीत असताना लागणारी सर्व प्रकारची कृपा तू आतापर्यंत दिलेली आहे. म्हणून प्रभू आम्ही विशेष रीतीने प्रार्थना करतो. अनेक प्रकारचे लोक, ग्रामीण भागातले लोक, विश्वासणारे लोक प्रभुदेवापा, पुष्कळ लोक अज्ञानामध्ये असतात, पुष्कळ लोकांचा विश्वास एकतर्फी असतो, पुष्कळ लोक प्रभुदेवापा निर्णया प्रकारचे हेतू घेऊन त्या ठिकाणी येतात. परमेश्वरा अशा सर्व विश्वासणाऱ्यांच्या अंतकरणामध्ये तुझा दास प्रभू जे वचन पेरील, तुझा दास प्रभू जे वचन घोषित करील, त्याद्वारे प्रभू त्यांचे अंतश्चक्षु उघडू दे परमेश्वरा. आतून प्रभू त्यांना उकळे फुटू दे आणि खरोखर मनापासून पश्चाताप करून प्रभू खरोखर ख्रिस्ताचं भय धरून जीवन जगण्यासाठी त्यांना एक नवीन संधी तू दे. नवीन जन्माचा अनुभव पुष्कळानं तू येऊ दे. ज्यांनी स्वार्थ ऐकली नाही त्यांच्या कानावर स्वार्थ पडू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. तुझे दास येणारे आहेत प्रभुदेवापा, आचार्य विकास मसून, त्यांचा प्रवास, त्यांच्यासोबत असणारे त्यांचे प्रियजन, त्यांचा प्रवास तू सुखाचा होऊ दे आणि आमच्या भेटी होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून हा सर्व मेळाव्याचा कार्यक्रम आम्हा सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींसाठी भेटीचा, आनंदाचा आणि प्रभुदेवापा एकमेकाचे अनुभव विदित करण्याचा असावा, असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या दिवसभरात आम्ही तुझ्या हातात पडतो, तुझ्या स्वाधीन होतो. आमचा प्रभू, आमचा चालक आणि मालक तू हो.
येशू प्रभूच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. बाळासाहेब, आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर येऊ. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तो आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व प्राप्तच आहे. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या सर्व तुझ्या प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये ज्यांनी तुझं वचन ऐकलंय त्या सर्व प्रियजनांसाठी, देवाची मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू तू येत आहे त्या समयापर्यंत सो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माहिया जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो ह्या जीवनी. आमेन. उद्या सकाळचं जे मनन आहे ते पास्टर रविकांत गावित यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.